पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा होणार। एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केले। मंगल मिलन बैठकीत मोदींनी पेपरफुटीवर भाष्य केले। तरुणांचं नुकसान होऊ देणार नाही असं मोदींनी आश्वस्त केलेलं आहे। मोदींनी आता या संदर्भात मंगल मिलनची बैठक झाली। ही एनडीएच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा होणार असं आश्वासित केलेलं आहे। एनडीएची बैठक झाली, त्यामध्ये पंतप्रधानांनी हे वक्तव्य केले। पेपरफुटीवर नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले। तरुणाईचं सध्या आंदोलन दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सुरू आहे। संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये आंदोलनं होतात, त्याचे पडसाद उमटत आहेत आणि या संदर्भात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे भाष्य पुढे आले आणि त्यामध्ये त्यांनी तरुणांचं नुकसान होऊ देणार नाही असं म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काय नेमकी कारवाई होणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे, कारण पंतप्रधानांनी एनडीएच्या बैठकीमध्ये पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा होणार असं म्हटलेलं आहे। तेव्हा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात जे विद्यार्थी आणि हे सगळे आंदोलक मागणी करतात त्या संदर्भात काही निर्णय होतोय का हे बघणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भातला काही निर्णय घेणार का? सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात काही पाऊल उचलणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या संपूर्ण दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे फक्त देशाचंच नाही तर जगाचं सुद्धा लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। मनश्री, पेपरफुटीच्या दोषींना कठोर शिक्षा होणार, एनडीएच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी वक्तव्य केलंय आणि यामध्ये तरुणांचं नुकसान होऊ देणार नाही असं म्हटलंय। मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणार का? काय नेमके तपशील? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे मोठं विधान आहे या सगळ्याच प्रकरणावरती, कारण एनडीएची जी बैठक झालेली आहे, एकंदरीत जंतर मंतरवरचं आंदोलन, कालची दिल्लीमधली परिस्थिती, देशभरातली परिस्थिती आणि तरुणांचा असंतोष या पार्श्वभूमीवर जेव्हा ही बैठक होते तेव्हा पेपरफुटी प्रकरणामध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई होईल अशा पद्धतीचं विधान नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचं समोर आलेलं आहे। त्याच्यामुळे आता या पेपरफुटीतले दोषी नेमके कोण आहेत हे शोधून त्यांच्यावरती कशा पद्धतीने कारवाई केली जाईल। जर पंतप्रधान स्वतः म्हणतायत की कठोरात कठोर कारवाई होईल तर अर्थातच कोणाकोणावर कारवाई होणार आणि ती कोणत्या पद्धतीची होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि या कारवाईच्या नावांमध्ये शिक्षण मंत्र्यांचं नाव येणार का, धर्मेंद्र प्रधानांचं नाव येणार का याकडे सुद्धा लक्ष आहे। विशेषतः जी मागणी जोर धरते आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा, त्या पद्धतीची कारवाई पंतप्रधान करू शकतात का याकडे सुद्धा आता लक्ष देणं गरजेचं आहे। ज्या अर्थी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एनडीएच्या बैठकीमध्ये असं विधान करतायत की कठोरात कठोर कारवाई होईल आणि अर्थातच हे कठोर पाऊल पंतप्रधानांनी स्वतः उचलायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे आता या पेपरफुटी प्रकरणामध्ये कोणकोणती मोठी नावं समोर येत आहेत हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। खरं तर नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुन्हा एकदा नीटची रिएक्झाम झाली, त्याच्यानंतरचा निकालही लागलेला आहे। मात्र देश पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षांचे पेपर हे आजवर फुटलेले आहेत। आता महाराष्ट्रात सुद्धा टीईटी सारखी घटना घडलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच पेपरफुटीच्या बाबतीत केंद्राकडून काही विशिष्ट धोरण तयार करण्यात येते का, काही कठोर नियमावली तयार करण्यात येते का, पंतप्रधान त्या दृष्टीने काही प्रयत्न करतायत का हे बघणं सुद्धा गरजेचं आहे। मात्र सगळ्यात म्हणजे जंतर मंतरवरचं आंदोलन असो किंवा राज्यभरात काल राज्यामध्ये झालेलं अनेक ठिकाणचं आंदोलन असो आणि देशभरातली तरुणांची मानसिकता असो, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे विधान अतिशय महत्त्वपूर्ण मानलं जात आहे। खरंय मनश्री, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर होत्या। तेव्हा पंतप्रधानांचं आश्वस्त करणारं हे वक्तव्य असलं तरी कारवाई नेमकी काय होणार आणि यामध्ये मुख्यतः विद्यार्थ्यांची, या आंदोलकांची जी मागणी आहे ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भातली, याबाबत आता पंतप्रधान काही कठोर पाऊल उचलत आहेत का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। या पेपर लीक म्हणजेच पेपरफुटीच्या प्रकरणानंतर एकंदरीतच देशातल्या शिक्षण व्यवस्थेवर बोट ठेवलं जाते, त्या दृष्टीनं काही सकारात्मक बदल पुढे होत आहेत का हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। तर किरण रिजिजूंनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली तेही आपण ऐकूया। पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, पूरा देश का हर एक राज्य में जहां जहां पेपर लीक करने में जो लोग लिप्त है, जो लोग इस धंधे में इन्वॉल्व है, जिन्होंने काम इस तरह का घिनौना किया है, पाप काम किया है, उनको सजा देने के लिए सब एकजुट होना चाहिए। ये कोई दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए शक्ति से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ
सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिल करके करें।